बंधू देशासह महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी 106% पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात सरासरीच्या 112% आणि विदर्भामध्ये 109% पावसाचा अंदाज. लातूर अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, सर्व रस्ते पाण्याखाली. मांजरा रेना नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. विदर्भात मान्सून पोहोचण्यापूर्वीच पावसामुळे 4 जणांचा बळी, वीज कोसळल्याच्या 3 घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जण जखमी झाल्याची माहिती. नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा बेफाम पाऊस, नाल्याला पूर आल्यामुळे 3घांचा बुडून मृत्यू. बीडमध्येही 1 जण वाहून गेला, तर लातूर जिल्ह्यामध्ये विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू. सध्या सुरू असलेला पाऊस खरीपासाठी अतिशय पोषक, अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं मत. पाऊस थांबल्यानंतर मशागतीची कामं पूर्ण करण्याचाही सल्ला. हगवणे पिता पुत्र फिरत असलेल्या थार गाडीचा मालक संकेत नरेश चोंधेच्या वहिनीचे गंभीर आरोप. चोंधे कुटुंबियांकडून छळ होत असल्याची पोलीस आणि महिला आयोगाकडे तक्रार. नमस्कार महाराष्ट्र, मी आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. घेऊयात पावसाचे अपडेट. विदर्भामध्ये पाऊस आणि वीज कोसळून 4घांचा मृत्यू, तर 5 जण जखमी. गोंदियामध्ये शेतात काम करणाऱ्या 2घांचा, चंद्रपुरामध्ये एकाचा आणि भंडाऱ्यातल्या एकाचा अंगावरती वीज पडून मृत्यू. मराठवाड्यात काल झालेल्या पावसामध्ये 4 जणांचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यामध्ये नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे 3घांचा मृत्यू, तर लातूरच्या रेणापूरमध्ये एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू. यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर जून महिन्यामध्ये सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज. नांदेडच्या हदगाव, मुखेड आणि नायगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस, मुसळधार पावसाने अनेक ओढे तुडुंब. वरवड गावामध्ये 3 जणी वाहून गेल्याची घटना. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार. शेलू बाजार इथे पावसाचं पाणी दुकानात गेलं. नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप. अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पावसाचं पाणी अकोला जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांना पावसाचा फटका बसला. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरझणी इथे तलाव ओव्हरफ्लो, धबधब्यातनं ओसंडून पाणी वाहू लागल्यामुळे पर्यटकांची गती. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाच्या संततधारांनी वातावरणामध्ये कमालीचा गारवा. अहिल्यानगरच्या खडकी, खंडाळा, अकोळनेर भागामध्ये काल ढगफुटी सदृश पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेच्या खांबांसह झाडांची पडझड. वाशिममध्ये नाफेड तूर खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांचे हाल, खराब हवामान आणि पावसामुळे तूर विक्री न झाल्यामुळे शेतकरी नाराज. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित. नदी प्रवाहित झाल्यामुळे स्थानिकांनी व्यक्त केला आनंद. मुसळधार पावसामुळे जालन्याच्या घनसावंगी आणि तालुक्यातील जोड आणि नारोळा नदीला पूर, त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही काळ बोडखा ते खालापुरी या 2 गावांचा संपर्क तुटला होता. अहिल्यानगरमध्ये पावसाचं थैमान, वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. या पावसाने खडकी परिसरातील वालुंबा नदीमध्ये अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढण्यात यश. फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं. या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातनं कौतुक. कोल्हापुरामध्ये गेल्या 8 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित झालाय. मात्र सुरक्षेच्या कारणासाठी पर्यटकांना या परिसरात जाण्यासाठी बंदी. धाराशिव जिल्ह्यातील तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणी साठा वाढला आणि मे महिन्यातच धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 5 ते 8% वाढ झाली. जालन्यात ओढ्याला आलेल्या पुरातून जाण्याचं धाडस, तरुणाच्या अंगलट. ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाताना गावकऱ्यांनी वाचवलं. यवतमाळच्या वणी आणि उमरखेड तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा.
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये पावसामुळे पिकासह रोपांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावामध्ये घरांची पडझड. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लातूरमध्ये सलग 13व्या दिवशी पावसाच्या सरी. औसा, नळेगाव, महसूल मंडळ, चाकूर, आष्टा, मोड भागामध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावरती. शेतांनाही तळ्याचं स्वरूप आलंय आणि अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय. पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातील आपटी गावच्या इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलाय. गावातले तरुण सरपंच अतुल मुरकुटेंच्या नेतृत्वात मदतीसाठी सध्या सरसावलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ठप्प. भंडाऱ्याच्या शहापूर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी. कापणीयोग्य भात पीक भुईसपाट, त्यामुळे शेतकरी संकटात आणि पावसाने जनजीवन विस्कळीत. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सरी. या पावसाचा रब्बी हंगामातल्या धान पिकाला फटका. मे महिन्यातल्या पावसाने जवळपास 1248 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालंय. प्रामुख्याने आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकांसह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा या पिकांचंही नुकसान झालंय. सोलापुरामध्ये मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट. दक्षिण तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पेरू कुजला. यात शेतकऱ्यांचं तब्बल 35 लाख रुपयांचं नुकसान झालंय आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादकांची मागणी आहे. पाऊस वेळेआधीच आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल. कास पठारावरती रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी. हुल्लडबाजी पर्यटकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून वाहनांची तपासणी. भंडाऱ्यामध्ये भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, तर शेतात काम करणारे इतर 2 जण गंभीर. खांबडी शेत शिवारातली घटना. शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. नांदेडच्या कासाडखेडा शिवारातली दुर्दैवी घटना. नांदेडमध्ये ओढ्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या मायलेकीसह पुतणीचाही मृत्यू. हदगाव तालुक्यातील वरवड गावातली घटना. गावामध्ये शोककळा आली आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार. घराचं छत कोसळून 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू आणि शहरातील सारसनगर परिसरातली दुर्दैवी घटना आहे. मागच्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मुंबईला होणाऱ्या भाज्या, फळांच्या पुरवठ्याला फटका बसलाय.